7 दिसंबर से नागपुर में शीत सत्र प्रारंभ होने वाला है। हालांकि इसके पहले ही विरोधी दलों द्वारा संयुक्त रूप से राज्य सरकार पर हमला बोलने की तैयारी दिख रही है, जिसका ट्रेलर हमें आज देखने को मिला। दरअसल विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने कहा है कि जो राज्य दंगों में पहले नंबर 1 पर है, वह इन्वेस्टमेंट कहां से आएगा। विदर्भाच्या भूमीमध्ये नागपूरला सुरू होत आहे। या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेला आहे। सर्व दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून 3 वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात आणि 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे। महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल। आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती, आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे। दररोज साधारणतः 112 घरफोड्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे। याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय। जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल? ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य, ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य, ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे, हे इथे खेदानं सांगावं लागेल।